पुण्यामध्ये जोरात वसुल्या चालतात। पुण्यामध्ये पोलीस आयुक्त आणि त्यांची सगळी मंडळी ही कशा पद्धतीने हप्ते वसुली करते हे आता उभ्या महाराष्ट्राला माहिती झालंय। कल्याणी नगर असेल, कोरेगाव पार्क असेल किंवा पुणे शहरातील आणि उपनगरातील जिथं जिथं पब आहेत, जिथं जिथं रेस्टॉरंट आहेत, बार आहेत, जिथं जिथं वाईन शॉप आहेत आणि जिथं जिथं अनधिकृत व्यवसाय जास्त चालतात, 2 नंबरचे धंदे जिथं जास्त चालतात, तिथून कशा पद्धतीचे हप्ते वसुली होते त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। आणि दुर्दैव या गोष्टीचं आहे की सामान्य लोकांना त्रास दिला जातो आणि मोठ्या मोठ्या बड्या माशांना या अशा प्रकरणामध्ये त्या ठिकाणी साथ दिली जाते, मदत केली जाते। याच्यापेक्षा भयानक गोष्ट कुठलीही असू शकत नाही। आणि हा सगळा प्रकार आपल्याला जर सगळ्यांसमोर मांडायचा असेल तो किती दुर्दैवी असू शकतो याचं उत्तम उदाहरण आपल्या समोर आलेलं आहे। आणि म्हणून पुण्यामधला 2 नंबरच्या धंद्याची वसुली किती ताकदीनं केली जाते, किती ताकदीनं वसुली होते याचं मूर्तिमंत उदाहरण मी जी यादी वाचून दाखवणार आहे त्याच्यातून स्पष्ट होईलच। पण या सगळ्या ह्याच्यामध्ये आज ज्या पबची किंवा ज्या बारची नावं आहेत तुम्हाला ऐकून धक्का बसेल की हेच होतंय ह्या पुण्यामध्ये। आणि याच मुद्द्यावर मित्रांनो आपल्याला चर्चा करायची आहे। सर्वांना सप्रेम जय जाऊ। मी संतोष शिंदे आपल्या सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। विनंती एवढीच आहे, जिजाऊंच्या पुण्यामधून बोलतोय, शिवरायांच्या पुण्यामधून बोलतोय, आपल्या महात्मा फुलेंच्या किंवा सावित्रीबाई फुलेंच्या पुण्यामधून बोलतोय। जे बोलणार ते सत्य बोलणार आणि जे सांगणार ते सुद्धा सत्य सांगणार आहे। त्याच्यामुळं गांभीर्यानं या गोष्टीकडे आपण ऐकून घेतलं पाहिजे। मुंबईमध्ये 100 कोटीची महिन्याला वसुली होत होती। अहो त्यालाच तोडीस तोड यादी सहित माननीय जे वसुली करणारे आहेत किंवा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आहेत त्यांनाच यादी दिली। जे पैसे गोळा करतात, ज्या अधिकाऱ्यांचे शूटर पैसे वसुली गोळा करतात त्यांच्या सहित ही यादी प्रसिद्ध झालेली आहे। म्हणून ते तुम्हाला माहित असली पाहिजे। बारकाईनं या सगळ्या गोष्टीकडे पुणेकरांनी किंवा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जनतेने पाहावं एवढी अपेक्षा आहे। मित्रांनो, विमाननगर असेल, कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, भुगाव, भुकुंब, बानेर, हिंजेवडी, पिंपरी चिंचवड, लोणावळा आदी भागात जे काही कलेक्शन करणारे आहेत, मग ते कॉन्स्टेबलची नाव आहेत, परंतु ते नाव वाचणं मला उचित ठरणार नाही। परंतु यांची जर यादी आपण बारकाईनं बघितलं तर यादी ही इतकी मोठी आहे की शेवटी तुम्हाला टोटल काढायचंय आणि मला त्याचं उत्तर सांगायचंय। विमाननगर परिसरातील जे म्हणजे नेट लाईफ म्हणजे लेट रात्रभर चालू असतात आणि ज्यांना पोलिसांनी परवानगी दिली असे लेट नाईट व रूप जे टॉपवाले आहेत त्यांच्याकडून जे वसुली केली जाते त्यांची आकडेवारी आहे। त्यांची नाव आहे द माफिया। हे का तिथल्या त्या टफवाल्याचं नाव आहे। त्याच्याकडून महिन्याला 1 लाख रुपये वसूल केले जातात। एजंट जॅक्स हे प्रत्येकी आउटलेट त्याचे 2-3 त्या ठिकाणी आउटलेट आहेत, त्याच्याकडून प्रत्येकाकडून 50,000 रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात। ऑलर नावाचं हे जे पब आहे तिथून महिन्याला 2 लाख रुपये महिना वसूल केला जातो। 2 BHK हे राज बहादूर मिल्सचं जे आहे तिथं महिन्याला 1 लाख रुपये वसूल केले जातात। दिमोरा हे जो पब आहे राज बहादूर मिल्सचा तिथं 1 लाख रुपये वसूल केले जातात। मिलर हे जे राज बहादूर रोडला जे आहे तिथून सुद्धा 1 लाख रुपये वसूल केले जातात। TTF रूफटॉप नावाचं हे जे पब आहे बानेरला तिथून सुद्धा महिन्याला 50,000 रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात। बँक स्टेज या ठिकाणून महिन्याला 10,000 रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात। हे 2 ठिकाणी आहे की विमाननगरला आहे, दुसरं मोहम्मदवाडीला आहे।
त्या ठिकाणी, आणि या सगळ्यांची यादी आहे. त्याच्यामुळे तुम्ही काही काळजीच करू नका. मी जे काही माहिती सांगतोय ती परफेक्ट तुम्हाला माहिती असावी म्हणून सांगतोय. आणि जे कोणी याच्यावर अजून काम करणार आहेत त्यांना तो संदर्भ म्हणून वापरता येईल. आणि ही यादी शासनाकडेच आता गेलेली आहे आणि आमदारांनी दिलेली आहे. त्याच्यामुळे अजिबात याच्यामध्ये खोटारडेपणा काही नाही. त्याच्यानंतर ठिकना हे जे पब आहे ज्याचे 3 आउटलेट आहेत, तिथं प्रत्येकी 1.5 लाख रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात. स्काय स्टोरी या पबवरून महिन्याला 50,000 रुपये वसूल केले जातात. जिमिता ढाबा जे पाषाणला आहे तिकडं, तिथून महिन्याला 50,000 रुपये हे हप्ता सुरू आहे. टोनी द ढाबा जो हायवेला आहे, वारजेच्या पुढे गेले तुम्ही, जे मी मागच्या वेळेस सुद्धा सांगितलं होतं, जे 100% अनधिकृत हा टोनी द ढाबा आहे, याचे सुद्धा महिन्याला 50,000 रुपये त्या ठिकाणी वसूल केले जातात. आयरिश हे सुद्धा पब आहे जिथं महिन्याला 40,000 रुपये हप्ता आहे. टल्ली टूल्स इथून सुद्धा महिन्याला 50,000 रुपये हप्ता त्या ठिकाणी माननीय पोलीस अधिकारी जे आपल्या पुण्याचं तुमचं माझं रक्षण करतात आणि पगारामध्ये ज्यांचं भागत नाही त्यांना मग ह्या हॉटेलकडून हप्ते घ्यावे लागतात आणि मग त्यांना त्या ठिकाणी जगावं लागतं, अशी ही यादी आहे. त्याच्यानंतर ॲटमॉस्फिअर हे जे पब आहे, इथून सुद्धा महिन्याला 60,000 रुपये, 10,000 रुपये वाढले यांचा रेट त्या ठिकाणी हप्त्याचा सुरू आहे. एक्स लॉज या ठिकाणाहून सुद्धा महिन्याला 60,000 रुपये त्या ठिकाणी हप्ता सुरू आहे. द टिप्सी हॉर्स इथून 60,000 रुपये. रेन फॉरेस्ट रेस्टोबार इथून महिन्याला 50,000 रुपये. 24K बालेवाडी, विमाननगर, सेनापती बापट रोड हे 3-4 ठिकाणी आहे, तिथून महिन्याला 1.5 लाख रुपये हप्ता त्या, आणि हे सगळे हप्ते त्या संबंधित पोलिसांच्या कडे तर जातात, पण एक्साईज वाल्यांकडे सुद्धा हे सन्मानाने पोच केलं जातं, जे की त्यांच्या अधिकाऱ्यांनी हे फेटाळलेलं आहे. याच्यावर तुम्ही 100% विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, परंतु हे सगळे आकडेवारी महाराष्ट्रासमोर आलेली आहे आणि हे दुर्दैवी आहे. त्याच्या अजून थोडं पुढे जाऊ, कारण पाणी तापत राहू द्या. कॅफे CO2 म्हणजे कॅफे CO2 हे जे भूकंपमध्ये हॉटेल आहे, इथं महिन्याला 1 लाख रुपये त्या ठिकाणी दिला जातो. कोको रेको हॉटेल भुगाव मधलं आहे, 75,000 रुपये महिना दिला जातो. स्मोकी बीच जे भूकंपमध्ये हॉटेल आहे, तिथं सुद्धा 75,000 रुपये महिना दिला जातो. सरोवर हॉटेल प्रसिद्ध आहे भुगाव मध्ये, तिथं सुद्धा 1 लाख रुपये महिना त्या ठिकाणी दिला जातो. जिप्सी हॉटेल भूकंपमध्येच आहे, तिथून सुद्धा 50,000 रुपये महिना दिला जातो. त्याचप्रमाणे 7 साईबा हॉटेल जे महिन्याला 30,000 रुपये हप्ता देतं. आणि यासह वाईन शॉप मधून माल विकणारे मग ते सनी ओरा यांच्या 18 त्या ठिकाणी हॉटेल आणि बार आहेत, म्हणजे एका व्यक्तीचे 18 हे हॉटेल आणि बार आहेत. 2 वाईन आहेत म्हणजे वाईन शॉप, 3 बियर शॉपी आहेत आणि इतर ढाबे, असे होलसेल लिकर तो एकटाच व्यक्ती 3.5 लाख रुपये हप्ता देतो. त्याच पद्धतीनं बाळासाहेब राऊत, सचिन गोरे यांचे 66 बार आहेत, ज्या बारमधून बारच्या निमित्तानं 30 वाईन शॉप आहेत, 35 बियर शॉपी आहेत आणि 5.5 म्हणजे 50 लाख अर्थात 5.5 लाख रुपये त्या ठिकाणी होलसेलमध्ये हे सगळा हप्ता पोच केला जातो. मग त्याच्यानंतर कैलास जगताप आहेत, बरीच अशी मंडळी आहेत जी या हप्ते देणाऱ्यांच्या यादीमध्ये आहे. सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यांकडून जे पैसे वसूल केले जातात हे करोडोमध्ये, यांचं टोटल जर काढलं तर त्या पद्धतीनं करोडोमध्ये होईल. कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, बालेवाडी, हाय स्ट्रीट, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर या भागातील सर्वच नाईट लाईफ वर चालणारे जी काही पब्स आहेत हे बड्या बड्या राजकीय नेत्यांचे सुद्धा वरदहस्त असलेले आहेत आणि जे तिथून बऱ्यापैकी छपाई करतात त्यांचा सुद्धा माल इथं बऱ्यापैकी त्यांनी गुंतवलेला आहे. या सुद्धा सगळ्या ह्याच्यामध्ये
मग आता अधिकाऱ्यांची जर विचार केला तर कुणाला किती मिळतं हे आमदारांनी एक्साईजला दिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रातला हा सगळा मजकूर आहे. त्याच्यामुळे 100% गॅरंटी हा सगळा मुद्दा लक्षात ठेवा की सर्वसामान्य पुणेकरांना कसं लुटलं जात आहे, व्यवसाय व्यापार करणाऱ्यांना कसं छळलं जात आहे आणि पबच्या निमित्ताने बार किंवा त्या ह्याच्या निमित्ताने किती हप्ते दिले जातात. अधिकारी हे म्हणजे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री किंवा इतर लोकांपेक्षा कसे हे ऐशोआरामात हप्ते वसुली करतात. उत्तम उदाहरण आपल्या समोर मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. माणसांची नावं मी वाईन शॉप मध्ये माल ठेवणारे किंवा सनी ओरा या व्यक्तीचे 2 वाईन शॉप, 18 हॉटेल्स, 3 बिअर शॉप आणि इतर होलसेल लिकर जे आहेत त्याच्याकडून 3.5 लाख रुपये हप्ता घेतला जातो. बाळासाहेब राऊत असेल किंवा सचिन गोरे यांचे 66 बार आहेत, 30 वाईन शॉप आहेत, 35 बिअर शॉप आहेत, 5.5 लाख रुपये तो हप्ता देतो. कैलास जगताप आणि त्याचे इतर 11 बार आहेत, 8 वाईन शॉप आहेत, 9 बिअर शॉप आहेत, 2.5 लाख रुपये हप्ता देतो. कोरेगाव पार्क, कल्याणनगर, बालेवाडी, हाय स्ट्रीट, कोंडवा, सेनापती बापट रोड, शिवाजीनगर आणि या सगळ्या भागातले वाईन शॉपचा माल ठेवणारे परमिट रूमला कमीत कमी महिन्याला प्रत्येकी 20 तुम्ही ते समजून जायचं पैसे. रेस्टॉरंट आणि धाबे या ठिकाणी जे अवैध दारू विक्री केली जाते महिन्याला कमीत कमी 25 ते 50 प्रत्येकी हप्ता आहे. सगळ्यात महत्त्वाचं श्याम जगवानी आणि इतर त्याचे जे 11 वाईन शॉप आहेत इथून जी होलसेल दारू विक्री होते, ऑनलाईन होम डिलिव्हरी केली जाते, हा सुद्धा महिन्याला 2.5 लाख रुपये त्या ठिकाणी हप्ता देतो. याच पद्धतीनं डिपार्टमेंटला जी काही म्हणजे वसुली केली जाते डिपार्टमेंटकडून, एक्साईज डिव्हिजन 12 प्रत्येकी 50,000 म्हणजे एकूण टोटल 6 लाख रुपये. दारूचे होलसेलर जे 32 आहेत पुण्यामध्ये ते प्रत्येकी 50,000 रुपये महिना देतात. साखर कारखाने जे 18 ते 20 आहेत हे महिन्याला 50,000 रुपये महिना देतात. नवीन परमिट रूम बार आहेत, 12 ग्रामीणला आहेत. नवीन परमिट रूम बार 12 ते 15 महानगरपालिकेमध्ये आहेत. बिअर शॉपी ग्रामीणला 3 आहेत, बिअर शॉपी शहरात 5 आहेत. जे आता जे मोठे आहेत एकदम ठोक ज्यांच्याकडून कच्चून पैसे कमवले जातात यावरील सगळ्यांकडून स्वतः एजंट म्हणून कॉन्ट्रॅक्ट घेतलं जातं आणि सर्व काम कॉन्स्टेबलच्या माध्यमातून, त्या अधिकाऱ्याचं नाव नको सांगायला, परंतु हे याचा फोटोसुद्धा आमदार धंगेकरांनी ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केला होता, जो मुलींसोबत मस्त नाचत होता. हा सगळा प्रकार या सगळ्या याच्यातून आहेत आणि फूड लायसन्सचे जे काही परवानगी आहेत हे यांच्याकडून काढले जातात आणि हे मदत करतात. ही सगळी माहिती जो एक्साईज डिपार्टमेंटला प्रामाणिक अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांच्याकडून ही आमदारांना देण्यात आली आणि आमदारांकडून ही जग जाहीर करण्यात आली. पुण्याला लुटलं जातंय. पुणे वाचवा, पुणे सुरक्षित ठेवा. धन्यवाद.